सुंदर संगीत आपण पाहतो. पहिला विकेट आपण या ठिकाणी पाहिला गेला. चांगला झेल पकडला गौरव भोसलेने या ठिकाणी. संतोष गारे आपण पाहतोय मधून टाकला चेंडू, टांगा पलटी, घोडा फरार, रस मिळतील 4. इथे चौकार. चांगला चेंडू. हा ठीक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिला गेला आणि इथे चौकार अर्जित झाला. टिक फॉर टॅक जसं तसे उत्तर. ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर संतोष घारे मैदानावरती बरं जेव्हा गेले त्यांच्याकडून आपण पाहतो चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा इथे पूर्ण केले जातील. पॉवर प्लेचं एक मात्र षटक आहे. दोन्ही 40 प्लसचे खेळाडू ना आताही आपण पाहतो 40 प्लसमध्ये ते खेळतात. चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेले. संतोष घारे, दशरथ देशमुख, कर्जत टेनिस क्रिकेटमधला नामवंत खेळाडू. आणि संतोष घारेचा विचार केला तर बायकर मॅन आहेत ते. चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू पाहिला, थोडंसं खालवर राहिला गेला. विकेट पाहायला गेलं ना बाला. गेल्या तिसऱ्या रात्री आपण तिसऱ्या रात्रीमध्ये पदार्पण केले. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण सुरुवात केली. विकेट जो गोल्डन स्पॉट होती, चेंडू टाकेल तो जागा बघून टाकेल, लाईन आणि लेन ठेवील त्यालाच रास देते. नंतर चेंडू आपण पाहतो इतरत्र पाहिला गेला तर कुठेही उडून कसाही निघतो. ते बघा इथं सांगितलं थोडंसं शॉर्ट टाकला चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतोय. आणि प्रतिवर एक बाउन्स ही चेंडू निघून गेला. प्रति षटक एक बाउन्स टाकण्याची मुभा असते, त्या व्हाईट बरोबर निघून गेली. मग यानंतर अशा प्रकारचे चेंडू फेकू शकत नाही आहेत. आता इथून स्क्वेअर लेग पंच तयार राहतील यानंतरच्या चेंडूसाठी. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण. शतरक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय. फंबल पाहिलं गेलं आणि इथे नो चेंडू. सेकंड बाउन्सर आपण पाहिलं गेलं. सेकंड बाउन्सर मग सांगितलं इथून स्क्वेअर लेग पंच तयार राहतील. पहिला 1 बाउन्स होता त्याच्यामध्ये इथून अशा प्रकारचे चेंडू टाकू शकत नाही आहेत. बाउन्सर चेंडूचा भरपूर समाचार पाहिलं गेलं. यानंतर असेल एक गुड न्यूज. आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी उघडा डोळे पाहणी. 8 पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू. फलंदाजाला मुभा असते चांगला फटका मारण्याची या फ्रीटच्या चेंडूवरती. कुणालचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा फेकला डी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 6. इथे आला षटकार. मॅच बॉल हरवला, फुटला, खराब झाला, कुठे घाल झाला तर नवीन चेंडूचा वापर केला जातो. प्रत्येक संघासाठी आपण पाहतो एक रिव्ह्यू असेल. इथे कट केला, बाहेर जाणार चेंडू आपण पाहतो. आत खोलण्याचा मौका, मोक्यावरती दिला ठोका. चेंडू कव्हर पॉईंट मध्ये सीमारेषे पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 20 या आकड्यावरती 1-20. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती विकेट होतं. ज्ञानेश्वर हिलम संघाचा अष्टपैलू खेळाडू बाद झाला होता. त्यानंतर संतोष घारे जे मैदानावरती गेले आणि चहूपरे फटकरे मारून त्यांनी फटकेबाजी केली. त्यामध्ये वाईट चेंडू पाहिला, एक नो चेंडू पाहिला गेला, पण अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. संतोष घारेची 20 धावा दाफालकावरती आहेत.
जास्त वेळ घेऊ नका. बघा पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय 5 मिनिटं कंप्लीट झालीत आपली. 8:15 मॅच सुरुवात झाली, 8:20 झालेत, म्हणजे 5 मिनिटं इथं कंप्लीट झालेत. 4 षटकासाठी 20 मिनिटं आहेत आणि इथे पाहिलं गेलं आपण दोन मोठे फटके पाहिले होते. आपण चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला गेला. खाऊ गल्ली पण सजली गेली. संकेत पालंडे यांच्याकडून कमिटीसाठी फ्री अंडा पाव आहे. धन्यवाद त्यांचं. इनसाइड आउट. चेंडू कट केला. चेंडूला आपण पाहतोय कव्हर पॉईंट मध्ये शतरक्ष चेंडूचा पाठला करतोय. थोडंसं फंबल जाणवलं गेलं त्या ठिकाणी. कव्हर पॉईंट मध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मास्टर माइंड खेळाडू दशरथ. दुसरं षटक दुसरा गोलंदाज स्वामी 11 कोयना संघाकडून शुभमला पाहतोय. शुभम आपण पाहतो वावरल्याच्या मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, पण इथे त्याच पद्धतीने कामगिरी करावी लागेल, त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. शुभम पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण संघासाठी कामगिरी करत असताना इथे पहिल्या षटकात 20 धावा आल्यात, ते इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 22. इथे पाहतोय जोरदार अपील. फलंदाज बाद. बाटची काढा घेतली एसटीच्या पाठीमध्ये. सांगितलं शुभमला चांगली कामगिरी करावं लागेल, चांगला खेळाडू आहे आणि इथे चांगला चेंडू, दूर चेंडू होता. बॅटची काढा घेतली एसटीच्या पाठीमागे. एसटी रक्षक मितेश जाधवने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. फलंदाज बाद. विकेट क्रमांक दुसरा होऊन दे डीजे. आणखीन एक दमदार फटका. चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. षटकार. विनंती असेल जे प्रेक्षक मायबाप आहे बघा, चेंडू जर भेटत असेल थोडंसं शोधा त्या ठिकाणी. सर्वांसाठी आपण पाहतोय. पासून हार्दिक स्वागत. येणारे आपण पाहतोय एप्रिल महिन्यामध्ये 7 ते 12 एप्रिल या दरम्यान आपण पाहतोय वाकदच्या मैदानावरती एक सुंदर रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. कर्जत टेनिस क्रिकेट भरलेलं क्रिकेट आणि वाकदच्या मैदानावरती अफलातून क्रीडानगरी, कर्जत क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याला संबोधलं जातं. एका वर्षी जर पाहिलं गेलं त्या मैदानावरती असा एकही दिवस खाली नव्हता
का जिथे स्पर्धा होत नव्हती असं हे ऐतिहासिक मैदान, त्या मैदानावरती पाहतोय एक खूप मोठी रजनी स्पर्धा येणाऱ्या 7 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या दादा व्यासपीठावरती या, बसा, मॅचचा आनंद घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं आपण पाहिली गेली. धावसंख्या 29 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा या षटकात फक्त 9 धावा आल्या आणि 1 विकेटचं पतन. मध्ये शुभमला जी कामगिरी दिली होती, जी कामगिरी शुभम हमेशा करतो, कारण विकेट पतन गोलंदाजी करायची होती. दशरथचं विकेट त्या ठिकाणी घेतला, एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिले. शेवटचे 2 चेंडू षटकार खाल्ल्यानंतर डॉट टाकले. अफलातून कमबॅक पाहिलं गेलं. एक षटकार जर तो आला नसता तर खऱ्या अर्थाने एक चांगली पुन्हा एकदा सुरुवात आपण पाहतोय. बघा हजारे साहेब यांची महालक्ष्मी कुल्फी पण आली. हां, रोशनजी मोरे यांचंही आगमन या मैदानावरती झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. तिसरं षटक, तिसरा गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. स्ट्राईकला येतो फलंदाज ऋषिकेश. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. धन्यवाद. मिडल कॅमेरा पण त्या सुरू झाला. धन्यवाद सर्व कॅमेरामॅन. टेक्निकल इश्यूमुळे थोडासा स्टॉप होता, पण इथे पुन्हा एकदा सुरुवात. सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले. फुल लेंथचा चेंडू, 1 धाव आपण या ठिकाणी पाहतो. या दरम्यान पाहतोय व्हॉइस ऑफ कर्जत. कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक सुमधुर आवाज. सध्या कर्जत नव्हे तर रायगड ठाण्यामध्ये चर्चेत असलेला आवाज, सर्व प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये उतरलेला आवाज, अनेक आयोजकांचा एक चाहता आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे ते माननीय योगेशजी ढोले. काय स्टॅमिना आहे त्यांचा. डे नाईट स्पर्धा, त्यामध्ये बैलांच्या शर्ती दरम्यान पाहतो आपण. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. बघा दमदार व्यक्तिमत्व आले योगेश ढोले आणि त्यानंतर त्यांचं स्वागत केलंय एक दमदार फटक्याने. चेंडू आउट ऑफ पार्क. बेगीट षटकार. पटकन आपला नंदी आणि दुसरीकडे योगेश ढोले, ही जोडी फेमस आहे सध्या कर्जत तालुक्यामध्ये, सर्व बहुचर्चित. गोलंदाज तय्यार. सूरज पुन्हा एकदा तय्यार, पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी आला. धावसंख्या स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. प्लेड ऑन. पण पडल्यानंतर गप दिशा आतमध्ये याचा प्रयत्न. बॅट सिनरीज घेतली एसटी वरती. आदलला बिग विकेट. संतोष गारे बाद झालाय. झटका क्रमांक 3 दिला गेलाय जे अनुमान कलंबोली संघाला. स्कोर कार्ड धावसंख्या 36 या आकड्यावरती होऊन दिली.